आमचे असणारी जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतायत ज्ञानोबारायांचं. अनेक सांगून जातो, वर्णन त्यानंच करावं जो त्या लेवलचा असेल, जो त्या योग्यतेचा असेल. कोणीही कोणाचं वर्णन करून चालत नाही. संतांचं वर्णन करायचं ना, मग त्याच्यासाठी संत व्हावं लागेल. तेव्हा त्यांचा महिमा तुम्हाला कळेल, त्यांचं सामर्थ्य कळेल, त्यांची योग्यता तेव्हा कळेल. का? कारण संत ज्या स्थितीला आहे, संत ज्या आज पदावर आहे, तिथपर्यंत आपण गेलेलो नाही. म्हणून आपल्याला त्याचं महत्व, त्यांचं महत्व कळत नाही. वर्णनही आपण त्यांचं करू शकत नाही. यथार्थ वर्णन वाचन करून आपण करू शकतो, पण अनुभवानं आपण त्यांचं वर्णन नाही करू शकत नाही. आणि म्हणून वर्णन कोणी कोणाचं करावं, ज्याची योग्य